नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभागामध्ये नवीन भरती निघालेली आहे। 2025 ची भरती आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ची भरती आहे। वय आहे 18 ते 60 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 17,000 ते 60,000 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे आणि कुठल्याही प्रकारची परीक्षा न देता तुम्हाला इथे नोकरी ही मिळणार आहे। परीक्षा न देता मिळेल नोकरी। NHM वनी यवतमाळ अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ची ही भरती आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान वनी अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज हे मागवण्यात येत आहे। अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मे 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। त्यानंतर विभागाचे नाव काय आहे बघा। आरोग्य विभागांतर्गत ही भरती निघालेली आहे। इथे पदसंख्या 9 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे। त्यानंतर कुठल्या जागांसाठी इथे भरती आहे बघा। वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, फिजिशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ आणि मानसोपचार तज्ञ ENT तज्ञ या पदासाठी इथे भरती होणार आहे। आणि बघा कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरी आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची सवलत इथे देण्यात आलेली आहे। कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात आणि फ्रेशर उमेदवार आणि अनुभवी उमेदवार दोन्ही सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाईन वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। 17,000 ते 60,000 पर्यंत तुम्ही इथे सॅलरी असणार आहे। अर्ज फी नाही आहे। नोकरीचे प्रकार कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी स्वरूपाचे जॉब असणार आहे आणि तुम्ही इथे वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुम्ही इथे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख काय आहे तर अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तर 7 मे असणार आहे। 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि त्यानंतर अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वनी यवतमाळ या ठिकाणी तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे। आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। आणि नोकरीचे ठिकाण काय आहे, वनी यवतमाळ अंतर्गत ही भरती आहे। बघा PDF नोटिफिकेशन सुद्धा आपण त्यामध्ये सुद्धा माहिती पाहणार आहोत। जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब सोसायटी राष्ट्रीय आरोग्य वनी अंतर्गत ही भरती निघालेली आहे। जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान वनी कंत्राटी पद भरती करण्याबाबत बघा इथे कंत्राटी पद भरतीने इथे भरती होणार आहे। त्यानंतर बघा त्यानंतर पद नाव, रिक्त पदे, प्रवर्ग, शैक्षणिक अर्हता, प्रति महामानधन आणि अर्ज सादर करण्याचे ठिकाण इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे। मेडिकल ऑफिसर पार्ट टाइम वनी या अंतर्गत एक जागा आहे। ओपनसाठी ती जागा आहे। शैक्षणिक अर्हता बघा गायनेकोलॉजिस्ट, ऑप्थॉमॉलॉजिस्ट आणि ENT स्पेशलिस्ट यांच्यासाठी ही जागा बघा एज्युकेशन आहे। 30,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर फार्मासिस्ट यांच्यासाठी एक जागा आहे। ओपनसाठी ती जागा आहे। 12वी सायन्स आणि D फार्मसी तुम्हाला इथे असणं गरजेचं आहे। 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे आणि नियुक्तीचे ठिकाण सेम असणार आहे। त्यानंतर बघा स्पेशलिस्ट यांच्यासाठी बघा तुम्ही इथे पार्ट टाइम सुद्धा जॉब करू शकता असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामध्ये कुठले पद आहेत ते सुद्धा पाहूया आपण। बघा फिजिशियन मेडिसिन यांच्यासाठी एक जागा आहे। MD मेडिसिन तुमचं एज्युकेशन होणं गरजेचं आहे। तुम्हाला पर पेशंट 2,000 रुपये एव्हरी वीक तुम्हाला 2,000 मिळणार आहेत आणि पर विजिट 100 रुपये तुम्हाला असं चार्जेस मिळणार आहे। त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 5,000 पर्यंत सुद्धा मिळू शकता असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। नागरी आरोग्य केंद्र वनी या अंतर्गत ही भरती होणार आहे। तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वनी अंतर्गत तुमची निवड केली जाणार आहे। त्यानंतर ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट यांच्यासाठी एक जागा आहे। MD MS तुमचं इथे होणं गरजेचं आहे। सेम अनाउन्समेंट भेटणार आहे आणि ठिकाण सुद्धा सेम असणार आहे। पिडियाट्रिशियन यांच्यासाठी सुद्धा एक जागा आहे। MD पिडियाट्रिशियन तुमचं इथे एज्युकेशन होणं गरजेचं आहे। मानधन तुम्हाला सेम मिळणार आहे। त्यानंतर ऑप्थॉमॉलॉजिस्टसाठी एक जागा आहे। MS ऑप्थॉमॉलॉजिस्ट तुमचं होणं गरजेचं आहे। त्यानंतर अनाउन्सेस सेम मिळणार आहे आणि तुमचं ठिकाण सुद्धा सेम असणार आहे। त्यानंतर डर्मॅटॉलॉजिस्ट यांच्यासाठी सुद्धा एक जागा आहे। MS स्किन VD DVD तुमचं झालं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। अनाउन्समेंट सेम असणार आहेत आणि ठिकाण सुद्धा सेम आहे। आणि त्यानंतर सायकॅट्रिकसाठी सुद्धा एक जागा आहे। MD सायकॅट्रिक असेल तर तुम्ही अर्ज करू शकता।
ENT स्पेशालिस्टसाठी सुद्धा एक जागा आहे, MS ENT असणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। आणि वरील जाहिरातीमध्ये वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसर आणि विशेष तज्ञ यांच्यासाठी बघा 24/4/2025 ते 7/5/2025 पर्यंत तुम्ही जे ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती जाऊन वॉक इन इंटरव्ह्यू देऊ शकता असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते घेऊन तुम्ही डायरेक्ट थेट तिथे जाऊ शकता, तर तुम्ही नक्की अर्ज करा। त्यानंतर जे इतर पोस्ट आहेत त्यांच्यासाठी इथे अर्ज करायचा आहे 24/4 ते 7/5/2025 म्हणजे 7 मे पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। 5/45 पर्यंत तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। आणि कुठे अर्ज करायचा आहे, सुट्टीचा दिवस वगळून तुम्ही इथे अर्ज करू शकता। तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वणी येथे स्वीकारण्यात येतील। बघा तुम्हाला डायरेक्ट इथे जाऊन अर्ज हा करायचा आहे। आणि आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत बघा, तुम्हाला संपूर्ण कागदपत्र्यांची मूळ छायांकित प्रत घेऊन तिथे जायचं आहे आणि अर्ज जे दिलेले कागदपत्रे घेऊन जाणं गरजेचं आहे। त्यामध्ये बघा शैक्षणिक पात्रता तुमचं इथे काय आहे ते घेऊन जाणं गरजेचं आहे। गुणपत्रिका, बोर्ड प्रमाणपत्र आणि पदवी प्रमाणपत्र तुम्हाला नेणं गरजेचं आहे। आणि गुणपत्रिका तुम्हाला इथे लागणार आहे, शैक्षणिक अर्हताचे प्रमाणपत्र लागणार आहे, संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र लागणार आहे, जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे, शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे, प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र लागणार आहे। आणि त्यानंतर वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स यांचे सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन केलेलं सर्टिफिकेट सुद्धा इथे गरजेचं आहे। आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर नॉन क्रिमिलियर असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे जोडणं गरजेचं आहे। हे जर डॉक्युमेंट्स घेऊन जर तुम्ही हे जर डॉक्युमेंट असतील तरच तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचे जर गैरव्यवहार केला आणि कुठल्याही प्रकारचे तुमचं जो डॉक्युमेंट्स नसतील तर तुमचा इथे विचार केला जाणार नाही असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि हे इथे सांगितलेलं आहे की ही जॉब निवड कंत्राटी स्वरूपाची आहे आणि 11 महिने 29 दिवसासाठी फक्त तुमचं कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे असं सुद्धा इथे सांगितलं आहे। त्यामध्ये परत तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम असणं सुद्धा गरजेचं आहे अशी संपूर्ण माहिती आहे। त्यानंतर कशा पद्धतीने जे डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी कशा पद्धतीने तुमचं इथे निवड केली जाणार आहे ते सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। त्यानुसार तुम्हाला इथे मार्क्स दिले जाणार आहे गुणांकन पद्धतीने। आणि त्यानंतर तुम्ही सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स घेऊन जाणं गरजेचं आहे। बघा तुम्हाला फॉर्म घेऊन जायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्याचं PDF झेरॉक्स काढा आणि त्यानंतर तो फॉर्म फिलअप करा आणि त्यामध्ये जे डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्ही लावा आणि तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवरती स्वतः जाऊन अर्ज करू शकता। त्यामध्ये बघा अर्ज कशा पद्धतीने भरायचे ही सुद्धा माहिती तुम्हाला इथे थोडक्यात देणार आहे। बघा इथे तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे आणि कुठल्या पदासाठी तुम्ही ते अर्ज करताय ते सुद्धा इथे टाकणं गरजेचं आहे। त्यानंतर उमेदवाराचे नाव टाकायचं आहे, आडनाव टाकायचं आहे, पहिले नाव आणि मधले नाव टाकू शकता आणि तुमच्या नावात काही बदल झालेला आहे ते सुद्धा इथे टाकायचं आहे। पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे, तालुका, जिल्हा, पिनकोड टाकायचा आहे। त्यानंतर ईमेल ID सुद्धा इथे तुम्हाला टाकणं गरजेचं आहे। भ्रमध्वनी क्रमांक टाकायचा आहे, जात टाकायचा आहे, पुढजात तुम्ही कुठल्या जातीमध्ये येता ते सुद्धा टाकणं गरजेचं आहे आणि तुम्ही इथं कुठल्या जातीमध्ये येता तिथं सुद्धा खूण करायची आहे। जन्मतारीख सुद्धा लिहायचं आहे, अंकात आणि वर्षात, वर्ष, महिने आणि दिवस तुम्हाला किती झालेले आहेत। त्यानंतर शैक्षणिक पात्रता सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे, परीक्षेचे नाव, संस्थेचे नाव, एकूण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी आणि उत्तीर्ण गुण, त्यानंतर 10वी 12वी तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन अशा पद्धतीने तुम्ही इथे संपूर्ण माहिती भरू शकता। त्यानंतर तुम्हाला कुठं अनुभव असेल, तुम्ही कुठं अनुभव केले आहेत का, त्यानंतर किती वर्षाचा अनुभव आहे, कुठल्या कार्यालयामध्ये काम करता, पदाचे नाव, कालावधी आणि सध्या कार्यरत आहेत का ही सुद्धा माहिती तुम्हाला इथे टाकणे गरजेचं आहे। त्यानंतर बघा इथे डिक्लेरेशन फॉर्म दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही इथे संपूर्ण माहिती वाचा आणि हा भरा। त्यानंतर स्थळ, दिनांक आणि स्वाक्षरी टाकून तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकता। त्यानंतर प्रतिज्ञापत्र सुद्धा इथे दिलेलं आहे, लहान कुटुंब असल्याचं प्रतिज्ञापत्र सुद्धा इथे तुम्हाला भरणं गरजेचं आहे। हे सुद्धा तुम्ही माहिती वाचा आणि ही सुद्धा माहिती फिलअप करा आणि त्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता। बघा अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा होता। आजचा व्हिडिओ इथेच संपतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।